देवेंद्रजी फडणवीस यांना मी मार्गदर्शनाकरता आमंत्रित करते। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्र भवानी। जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। त्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लवकरच जवळच आलेले आहेत। तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित जवळच आलेले आहेत। तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित असलेले दादा पवारजी, सन्माननीय राज ठाकरेजी, पीयूष गोयलजी, राज ठाकरेजी, पीयूष गोयलजी, राणे साहेब, आठवले साहेब, मंगल प्रभात लोढाजी, अशोकराव चव्हाणजी, आपले सहाय्यी उमेदवार आणि लोढाजी, अशोकराव चव्हाणजी, आपले सहाय्यी उमेदवार आणि मंचावरील सर्व। पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, त्यानंतर अशा प्रकारची गर्जना तेच इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी झाली। याच शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची बैठक या ठिकाणी झाली। याच शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं, उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही। या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, त्यावेळी काय शब्द असायचे? शिवशाही। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची, त्यावेळी काय शब्द असायचे? शिवशाहीचा भगवान। यांनी वाट लावली, त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले, शिवरायांचे मावळे, आदर्श असे अनेक शब्द आम्हाला काँग्रेसवाले ठोले, शिवरायांचे मावळे, आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे। अर्धवटराव, गजनी, कडेवर, हिणकस, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हिंदुत्व वेगळं, काँग्रेस, कडेवर, हिणकस, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हिंदुत्व वेगळं, काँग्रेसला मत देणार। याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही। पण बंधू भगिनींनो, आपण पाहू शकतो, मला काही ऐकायला येत नाही। पण बंधू भगिनींनो, आपण पाहू शकतो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, ते परिवर्तन गेल्या 10 वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो। मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्ट्या सांगतो, मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो, मुंबईची एसटीपी आम्ही सांगतो, मुंबईच्या झोपडपट्टीवाल्यांनो सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट एक मुंबईनो सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट एक मुंबईकरांकरता केलेलं, तू भगिनींनो
कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते. कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते. सर्वकातले लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील. अशा परिस्थितीमध्ये लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील. अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्र्यांकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो. माझे लोक त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो. माझे लोक मरतील. अरे मोदी, जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं, ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं. आणि जगामध्ये हे रॉ मटेरियल होतं, ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं. आणि जगामध्ये भारत हा 40 कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली. बंधू भगिनींनो, 30 कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली. बंधू भगिनींनो, मोदीजी कोविडची लस देत होते. काय चाललं होतं? उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता. त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता. त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता. काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला. बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता. म्हणजे या ठिकाणी खिचडी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला. बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता. म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणत होते. बंधू भगिनींनो, कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे चोरी करत होते. बंधू भगिनींनो, कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल. या ठिकाणी जुमले सांगितले जातात. आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले. जुमले सांगितले जातात. आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले. 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो. मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झालो. पुढचे 4 वर्ष महाराष्ट्र. मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झालो. पुढचे 4 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला. या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले. पहिल्या वर्षी का होता? या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले. पहिल्या वर्षी कर्नाटक. पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आलो. मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नेतृत्वात आम्ही आलो. मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर 1 होणार. आणि मला आनंद वाटतो गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या. आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या क्रमांकावर आहे. याचं तुमचेच लोक, तुमचेच पोलीस जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता. ते झाले. त्यांनी वाझेला परत घेतलं. त्या वाझेने तो खून केला. त्याच्यावर उद्धवजींना विचारलं. उद्धवजी म्हणाले वाझे काय लादे. परत घेतलं. त्या वाझेने तो खून केला. त्याच्यावर उद्धवजींना विचारलं. उद्धवजी म्हणाले वाझे काय लादेन आहे का. त्यांना नंतर मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय आज अवस्था काय आहे. या ठिकाणी मुंबईवर लगातार एवढंच सांगण्याकरता आलोय आज अवस्था काय आहे. या ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले. आमचे करकरे साहेब असतील, कामटे साहेब असतील, साळसकर साहेब असतील, आमचे तुकाराम ओंबळे असतील, ज्यांनी मुंबई करता जीव दिला. आज बघा काय अवस्था आहे. उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीवाले त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकमांनी
कसाबचा अपमान केला. ते म्हणतात कसाबने त्या ठिकाणी करकरेंना मारलंच नाही. अरे नालायकांनो, मतांकरता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा अपमान करू नका. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे परिस्थिती काय आहे. अरे इंडिया आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत. हा फरक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ज्यावेळेस यांच्या लक्षात आलंय की आता आपल्याला लोक मतं द्यायला तयार नाही, आपली मतं कमी झाली आहेत, तर यांनी आता तुष्टीकरण सुरू केलंय, लांगुल चालन सुरू केलंय. आता यांनी त्या ठिकाणी लांगुल चालन सुरू केलंय. अरे आमचं मत आहे या देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार हा गरीबाचा आहे. तो गरीब हिंदू असो, मुस्लिम असो, सिख असो, ईसाई असो, बौद्ध असो, या ठिकाणी मोदीजींनी कधी धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. पण बंधू भगिनींनो, आज बघा मतांची लाचारी काय आहे. मतांची लाचारी ही आहे की आता उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडून दिलं आणि बाळासाहेबांच्या नावाने कॅलेंडर छापतात आणि त्याच्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. ही अवस्था आज यांची आली. आज यांच्या सभांमध्ये त्या ठिकाणी मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे लावतात. अरे बंधू भगिनींनो, या देशातली मतं कदाचित कमी पडतात म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानातनं राहुल गांधींकरता ट्विट केलं जातं, केजरीवालांकरता ट्विट केलं जातं. आम्हाला वाटलं होतं उद्धवजी तरी वेगळे असतील, पण बंधू भगिनींनो, उद्धवजींच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आहे. आणि त्याही पेक्षा वाईट असं आहे की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जातात. बंधू भगिनींनो, पाकिस्तानचा झेंडा लहरवून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा राजकारणातनं निवृत्ती स्वीकारली पाहिजे. पण हे मतांचे लाचार आहे. यांची लाचारी अशी आहे की आता या ठिकाणी हे काही करू शकतात आणि म्हणून आता वोट जिहादचे व्हिडिओ चाललेले आहेत. हे सांगतात वोट जिहाद करा, हे सांगतात वोट जिहाद करा. अरे त्यांना सांगा या देशातला जो देशभक्त नागरिक आहे त्याच्याकरता हा लोकतंत्राचा, हा लोकशाहीचा यज्ञ आहे आणि एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची समिधा टाकेल आणि मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री बनवेल. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. अरे लोकशाहीच्या यज्ञामध्ये तुमची समिधा हवी आहे. जर कोणी वोट जिहाद करत असेल तर देशभक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या यज्ञामध्ये आपली मताची समिधा टाकतील आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री आम्ही बनवू आणि या मुंबईमधले 6 उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो, कमळ असू द्या की धनुष्यबाण असू द्या, कमळाचं बटन दाबलं तरी वोट मोदीजींना, धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी वोट मोदीजींना. त्यामुळे 20 तारखेला इतक्या प्रचंड संख्येनं या की या मुंबईचा सर्वाधिक आशीर्वाद हा मोदीजींना मिळाला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. मंडळी, समृद्ध तथा सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या प्रगतीचं उत्तुंग ध्येय समोर ठेवून कार्य करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा मुख्य नेता शिवसेना माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदेजी यांना मी विनंती करते की त्यांनी सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोलो सियावर रामचंद्र की जय. श्री राम. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा,
धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आपले मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आपले सर्व 6 उमेदवार, या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपले सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी, पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपले यशस्वी आणि जगभरात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा प्रचंड असा मोठा जनसागर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे. याच शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, या शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये गाजत होती. गर्व से कहो हम हिंदू है, ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची. पण आज काय होतंय, या उभाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे. गर्व से कहो हम हिंदू है बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे. आणि म्हणून ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी, खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले, जी अतिशय भरभरून प्रशंसा केली, त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे, आरोप करणारे, आपण सरडे रंग बदलणारे पाहिले, पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सोनिया गांधी, राहुल गांधी, पवार साहेब, लालू प्रसाद, फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलेत हल्ला केला. पण याच पवित्र शिवतीर्थावर उभाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला. हे या महाराष्ट्राचं, या मुंबईचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उभाटाची हे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत असतील याचा विचार त्यांना नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारो आंदोलन केलं, आपल्याला माहित आहे. मणिशंकर अय्यरचं कानपाट फोडलेलं आपल्याला माहित आहे. पण उभाटा त्याच काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात हे उभाटा लोळताना आपण पाहतोय. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बिघडलेल्या पोरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात माझा बाप चोरला. अरे काय ते खेळ नाही. खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे, संपत्ती तुमची आहे, परंतु मी त्या दिवशी जाहीर केलं
बाळासाहेबांची संपत्ती प्रॉपर्टी आम्हाला नको. त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. आज काय परिस्थिती आहे? बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा. मुंबईवर लागलेले पोस्टर आपण पाहिले असतील. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार 6 वर्ष कोणी काढून घेतला होता? तर काँग्रेसने. आता माझं मत काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल? आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले. या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. 2019ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या, परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं. तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना. बरोबर आहे, तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, फक्त रोज शिव्याशाप देणं, आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, तुमच्याकडे शिव्यासेना आहे. शिव्यासेना, रोज शिव्या देणं, दुसरं काही नाही. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, त्यांनी कुणालाही मत द्यावं, परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ. आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतंय. मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने, करकसाबच्या गोळीने म्हणतात करकरे शहीद झाले नाहीत. अरे हेमंत करकरे, साळसकर, कामटे, तुकाराम ओंबळे या मुंबईसाठी लढले. ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय, शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जे पाकिस्तान बोलत होतं ते तुम्ही बोलू लागला, पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय. आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेमनची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय. काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय, तुमच्या रॅलीत फिरतोय. तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत. त्या याकूब मेमनचे आणि या इक्बाल मुसाचे कार्यकर्ते आज तुमच्या ऑफिसमध्ये दिसताय. कुठे चाललोय आपण आले. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, 93चे बॉम्बस्फोट आठवा, 26/11चा हल्ला आठवा. मुंबईमध्ये शेकडो हजारो या ठिकाणी शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले. आज रक्ताचे पाठ वाहिले. त्यांच्या सोबत आपण जाताय. मला सांगा 10 वर्षात मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला? एक तरी बॉम्बस्फोट झाला? दहशतवादी हल्ला झाला? नाही झाला, होणार पण नाही. कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबईमध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा, धसके मारेगा. आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते. आणि म्हणून पुलवामाचा बदला आज मोदीजींनी
सर्जिकल स्ट्राईक करून घेतला आणि म्हणून पाकिस्तानला माहित आहे की मोदी है, आपल्याला काही करता येणार नाही. मोदी आहे तो मुमकिन है. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो, बाळासाहेब एकदा म्हणाले होते, मोदी गया तो गुजरात गया. आज बाळासाहेब असते, मोदी गया तो देश गया. आणि म्हणून लोकांना माहित आहे मोदी पाहिजे. मोदी शिवाय या देश कोणी चालवू शकत नाही. आणि म्हणून देशातल्या जनतेला देखील पक्क माहित आहे. आणि त्यामुळेच आएगा तो मोदी, आएगा तो मोदी. फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार. अरे आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात एक तरी सुट्टी घेतली का? सांगा बरं. आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना. या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना. आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो. ही परिस्थिती पहिली होती का? आज तुम्हाला मी सांगतो, खरं म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो, कोणी ऑटोग्राफ घेतो, कोणी वाकून नमस्कार करतो. हे चित्र कधी पाहिलंय? हे चित्र कधी पाहिलंय? आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आहे. आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिव्या घालताय. काल कोणीतरी म्हणालं प्रधानमंत्री बनणार आहे. प्रधानमंत्री बनायचंय त्यांना का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार? घरात बसून देश चालवणार? अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी प्या आणि घरात बसा. दादा बरोबर आहे. आणि म्हणून आज मोदीजींनी 100 कोटी एक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं विनती करती हूं कि वे छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा मंच पर रखी हुई है उसे फूल अर्पण करें. परकीय आक्रामकों की छाती पर हिंदवी स्वराज्य का भगवा लहराने वाले हिंदवी स्वराज्य के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के इस वर्ष हम 350वीं सालगिरह मना रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. बोलो जय श्री राम, जय श्री राम. महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी. आता आपल्याला सगळ्यांना आदरणीय विश्वगौरव लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींना ऐकायचं आहे. पण मी एवढंच सांगतो आपल्याला की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशाचा कारभार करणारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देशातील 140 कोटी जनता काय म्हणते, माझं मत मोदींना.
कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवला. माझं मत मोदींना, कारण त्यांनी गरिबाचं कल्याण केलं. माझं मत मोदींना, कारण त्यांनी भ्रष्टाचार रोखला. माझं मत मोदींना, कारण त्यांनी अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्या क्रमांकाला आणली. माझं मत मोदींना, कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यामध्ये जमा केले. माझं मत मोदींना, कारण त्यांनी 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं. त्याचबरोबर 5 लाखांचा आरोग्य विमा दिला. माझ्या आया बहिणींना सन्मान दिला. आत्मनिर्भर केलं. बेरोजगारांच्या हाताला काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. आणि म्हणून माझं मत मोदींना, कारण देशाला महासत्तेकडे ते घेऊन चालले आणि देशाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं ते काम करताय. आणि म्हणून माझं मत मोदींना हा प्रत्येक नागरिक म्हणतो, कारण महामानव बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याचं काम, जपण्याचं काम मोदीजींनी केलंय. म्हणून आपल्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या देशाला एक कणखर देशभक्त, राष्ट्रभक्त प्रधानमंत्री पाहिजे. आणि म्हणून एकीकडे देशभक्ती आहे, दुसरीकडे देशद्रोह विचार करणारे पाकिस्तानी विचार आहेत. आणि म्हणून तुम्ही आपल्याला कोण पाहिजे? मोदीजी पाहिजे. फिर एक बार, फिर एक बार. आणि आपल्याकडे आहे महाराष्ट्र का काम, मोदी जी का नाम और अयोध्या का राम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम, जय जय श्री राम. धन्यवाद. और अब शॉल, फेटा, पुष्प तथा भारत माता को वंदन करते हुए स्वातंत्र वीर सावरकर की प्रतिमा देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ राव शिंदे जी. महाराष्ट्र का पारंपरिक फेटा, सम्मान का प्रतीक ये शॉल, ये फूल आदर का प्रतीक और साथ ही भारत माता को वंदन करते हुए स्वातंत्र वीर सावरकर जी की प्रतिमा. और अब मुंबई नगरी की आदि देवता मुंबा देवी माता की प्रतिमा देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस एवं भाजपा मुंबई के अध्यक्ष माननीय आमदार श्री आशीष शेलार जी. विद्या तथा कला की आदि देवता श्री गणेश जी सिद्धि विनायक की मूर्ति देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार एवं माननीय खासदार श्री सुनील तटकरे जी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष माननीय श्री राज ठाकरे जी को मैं विनती करती हूं कि वे पुष्प देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करें. और अब संविधान की प्रतिमा प्रदान कर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री रामदास आठवले जी. और अब यहां पर कुछ लाभार्थी मौजूद है. विविध योजनाओं की महिलाएं जो लाभार्थी हैं उन सब की ओर से एक पुष्पगुच्छ श्रीमती मानसी सुनील कामेटकर, श्रीमती माया पाटिल, श्रीमती मालती मोरे, नमो महिला रोजगार योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आयुष्मान भारत योजना, इन योजनाओं की लाभार्थी ये महिलाएं.
धन्यवाद। और अब मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना म्हणजेच माननीय श्री राज ठाकरेजींना मी विनंती करते की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं। पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मोदीजी, आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात, पण बरोबर 21 वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात। मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळामधनं बाहेर आला होतात आणि 2014ला आपण कमळ बाहेर काढलं। मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही, आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय। गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे। 3 टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी, त्यातला एक टप्पा झालेला आहे। त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली 5 वर्ष। त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते 2019 साली बोलून गेलोय। उरली आता गेली 5 वर्ष। मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला। मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही। जे सत्तेतच येणार नाहीयेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची। मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या 5 वर्षामध्ये झाल्या, मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं, टीकेच्या वेळेला टीका, समर्थनाच्या वेळेला समर्थन, प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा, पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांमधनं मी उद्धृत केल्या की 90च्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं, ते म्हणजे बाबरी मशिदीचं। हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायम सिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले, सरयू नदीमध्ये प्रेतं फेकून दिली। ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही। आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा। पण मोदीजी, मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं। अन्यथा ते झालंच नसतं। जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास जेव्हापासून बघतोय तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी, या देशातलं 370 कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे। इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली। आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही
तुम्ही जमीन घेऊ शकता, जागा घेऊ शकता, तो एक भारताचाच एक भाग आहे हे आत्ता सिद्ध झालं. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो नावाची एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला, शुद्धीत आहे का बेशुद्धीत आहे माहित नाही, पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे, पण तो विषयच बंद करून टाकला. मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्नधान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या, पण मी या सगळ्या गोष्टीला सर्वात धाडसी निर्णय मानतो. ही गोष्ट करून घेणं इतकी वर्ष जी होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय. अनेक योजना राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये. आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या 5 वर्षासाठी. या पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत. त्या मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत. याच्यापेक्षा मला कुठचंही लंबचौडं भाषण नाही करायचंय. त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे. दुसरा विषय, कारण बाकीचे कसं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत, एकनाथराव आहेत, अजितदादा आहेत, बाकीचे करतील. पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे 1000 वर्ष परकीयांनी राज्य केलं, पण त्या 1000 वर्षामधली 1400 वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती. त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल. तिसरी गोष्ट, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत. आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना, या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल. याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. चार पाचच गोष्टी आहेत, म्हणजे फार नाही आहेत. देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत, अनेक फ्लायओव्हर्स बनवलेत, अनेक ब्रिजेस बनवलेत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या 18-19 वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे
अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. मगाशी रामदासभाईंनी उल्लेख केला, मोदीजी आपण पण आपल्या अनेक सभांमधून पण सांगितलं, पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही लावणार कधीच नव्हतात, पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत, अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे. या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत, लाखो मुसलमान आहेत, देशभक्त मुसलमान आहेत, जे या देशावरती प्रेम करतात, जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे. खरं तर सांगायची गरज नाही, पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय. आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता, तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही. याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. पण लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत. त्याला एक शाश्वती पाहिजे, त्याला मनात आदर आहे, तो काम धंदेवाला आहे, त्याला काम करायचं या देशामध्ये, तो या देशाचा नागरिक आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे. पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत, हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत, यांच्या मागून फिरणारे जे लोक आहेत, यांचे जे अड्डे आहेत, हे अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका. म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही, अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे, लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं, जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे, जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं. एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो. बाकी भविष्यातला येणारा हिंदुस्थान हा आपल्या हातून उत्तम पद्धतीने मोठा हो, जगात मोठा हो, घडो, ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राज साहेब. देवी और सज्जनों, करोड़ों नागरिकों के मन की और दिल की बात जानने वाले, उनके जीवन में बुनियादी तौर पर परिवर्तन लाने वाले, विकास की गंगा भारत के घर घर में पहुंचाने वाले, आधुनिक युग के भगीरथ, देश की आशाओं की उम्मीद जिनके मजबूत कंधों पर टिकी हुई है, आधुनिक विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं सविनय प्रार्थना करती हूं कि वे उनकी ओजस्वी वाणी और बहुमोल विचारों से हमें अनुग्रहित करें. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. समस्त मुंबईकरांना माझा राम राम. कसे आहात तुम्ही? आप सभी हमें आशीर्वाद देने आए हैं. मैं आपका हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. साथियों, मुंबई ये शहर सिर्फ सपने नहीं देखता, मुंबई सपनों को जीता है.
कुछ कर गुजरने का संकल्प लेकर चलने वालों को मुंबई ने कभी निराश नहीं किया है। इस ड्रीम सिटी में मैं आपसे 2047 के ड्रीम को लेकर के आया हूं। एक सपना है देश का, एक संकल्प है देश का। हम सब ने मिलकर विकसित भारत बनाना है और इसमें मुंबई की बहुत बड़ी भूमिका है। साथियों, अब मुंबई के लोग रफ्तार की कीमत सबसे ज्यादा समझते हैं। भारत के साथ आजाद हुए कितने ही देश हमसे आगे निकल गए। हम क्या किसी से कम थे? फिर कमी कहां थी? कमी उस सरकार में थी जिसने भारतीयों के सामर्थ्य पर भरोसा नहीं किया, विश्वास नहीं किया। और मैंने ऐसे ऐसे प्रधानमंत्री देखे हैं और मैं आप सबको कहूंगा, मुंबई वालों को, कि YouTube पर जाकर के लाल किले से अब तक कौन प्रधानमंत्री क्या बोले हैं सारा अवेलेबल है। आप हैरान हो जाएंगे। एक वो भी वक्त था जब देश के प्रधानमंत्री लाल किले से हम भारतीयों को आलसी कहकर पुकारते थे। जिन सरकारों की सोच ऐसी रही हो, वो देश को कभी आगे नहीं बढ़ा सकते। मैं आज पूरी गंभीरता से कह रहा हूं, आजादी के बाद गांधी जी की सलाह पर अगर कांग्रेस को भंग कर दिया गया होता तो आज भारत कम से कम 5 दशक आगे होता। आजादी के बाद भारत की सभी व्यवस्थाओं का जो कांग्रेसीकरण हुआ, उसने देश के 5 दशक बर्बाद किए हैं। साथियों, देश आजाद हुआ तो भारत दुनिया की 6ठी बड़ी अर्थव्यवस्था था। हम दुनिया में नंबर 6 पर थे और 2014 में जब कांग्रेस गई और हमें जब सत्ता सुपुर्द की, तब देश की अर्थव्यवस्था 6 नंबर से 11 नंबर पहुंच गई थी। ये इन्होंने काम करके गए हैं। और जब से आपने इस सेवक को काम दिया, 10 साल में आज देश दुनिया की 5वें नंबर की आर्थिक ताकत बनकर के खड़ा है।
आज भारत में मुंबई में रिकॉर्ड इन्वेस्टमेंट आ रहा है और मेरी गारंटी है कि कुछ ही सालों में जब मैं आपके बीच आऊंगा तो हम दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक ताकत बन चुके होंगे। और मैं आपको भी गारंटी देने आया हूं और मैं आपके बच्चों के लिए विश्वास लेकर के आया हूं। मैं आपको विकसित भारत देकर जाने वाला हूं। और इसलिए मोदी 24/7 फॉर 2047 के मंत्र के साथ हर पल आपके नाम, हर पल देश के नाम जी जान से जुटा है। साथियों, कुछ लोग कहते हैं कि मोदी जो ये कहता है वो असंभव है। निराशा की गर्त में डूबे हुए लोग उनमें आशा का संचार करना लोहे के चने चबाने का काम होता है। और इसलिए निराशा को पाल करके बैठे हुए लोग हर पल हर चीज असंभव ही अनुभव करते हैं। ये वो लोग हैं जिनको लगता था राम मंदिर भी उनको असंभव लगता था। साथियों, दुनिया को कभी न कभी इस बात को स्वीकार करना पड़ेगा कि भारत भूमि में रहने वाले लोग अपने विचारों के इतने पक्के थे, अपने इरादों के इतने पक्के थे कि एक सपना लेकर के 500 साल तक लड़ते रहे। ये छोटा इतिहास नहीं है। 500 साल का अविरत संघर्ष, अनेक पीढ़ियों का संघर्ष, लाखों लोगों का बलिदान और 500 साल तक संजोया हुआ सपना आज रामलला भव्य मंदिर में विराजमान है। ये निराशा की गर्त में डूबे हुए वो लोग हैं जिनको आर्टिकल 370 का हटना भी असंभव लगता था। आज हमारी आंखों के सामने आर्टिकल 370 की जो दीवार थी ना, उस दीवार को मैंने कब्रिस्तान में गाड़ दिया है। और जो सपने संजो रहे हैं कि वे कभी 370 पुनर्जागरण करेंगे, फिर से लगाएंगे, वो कान खोल करके सुन ले।
ये विरासत मामूली विरासत नहीं है। दुनिया की कोई ताकत दोबारा 370 नहीं ला सकती है। साथियों, हमारा देश दशकों तक सीरियल बम धमाकों से लहूलुहान होता रहा। आतंकी हमलों से मां भारती का सीना चीर दिया जाता था। मुंबई जैसे हमारे शहर थर्राते रहते थे। एक ही गूंज सुनाई देती थी कि कहीं कोई लावारिस चीज दिखाई दे तो पुलिस को जानकारी देना। एयरपोर्ट जाओ, स्टेशन पर जाओ, हर जगह पे लिखा रहता है लावारिस चीज को हाथ पर लगाना, लावारिस चीज से चौकन्ना रहना। 10 साल हो गए, सुना है क्या? सब बंद हो गया कि नहीं होगा? ये इनको असंभव लगता था। और अभी राज बता रहे थे 3 तलाक। देश की संसद ने 3 तलाक को ही तलाक 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 कह दिया। महिलाओं को 33% आरक्षण। 40 साल तक इंतजार करते रहे लोग। संसद में बहस होती थी और जो आज संविधान को सर पर रख करके नाच रहे हैं, उन लोगों ने पार्लियामेंट में 33% आरक्षण के बिल को छीन करके फाड़ दिया था। इन सब की छाती पे बैठ करके आरक्षण हुआ कि नहीं हुआ? कांग्रेस 60 साल तक कहती रही कि गरीबी हटाएंगे, और इनकी तो फैशन थी। और आप सचमुच में थोड़ा जो हिस्ट्री में रुचि रखते हैं, जरा देख लीजिए। आप लाल किले से इन प्रधानमंत्रियों के भाषण सुनेंगे और इन परिवार के सभी प्रधानमंत्रियों के भाषण सुनेंगे, तो उनके 20-25 मिनट के भाषण में 10 मिनट वो गरीबी पर बोलते थे। और कोई भी चुनाव का उनका भाषण सुन लीजिए, वो गरीब 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 माला ही जपते रहते थे। लोगों की आंख में धूल झोंकते थे और गरीबों को एहसास कराते रहते थे कि तुम तो गरीबी में जीने के लिए ही पैदा हुए हो। इस देश में गरीबी को हटाना असंभव लगता था। भाइयों बहनों, मोदी ने 10 साल में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाल करके दिखा दिया है। जो असंभव लगता था वो संभव हुआ कि नहीं हुआ? संभव हुआ कि नहीं हुआ? ये किसने संभव बनाया? ये किसने संभव बनाया? ये किसने संभव बनाया? कौन सी ताकत है जिसने ये किया है? ये कौन सी ताकत है? मोदी नहीं, ये आपके वोट की ताकत है ना, इसके कारण हुआ। ये आपके वोट का सामर्थ्य है। और इसलिए मैं, जो अपने बच्चों का उज्जवल भविष्य चाहते हैं, जो शांति और सुरक्षा चाहते हैं, जो विकास के अनगिनत अवसर चाहते हैं, जो भारत को विश्व में माथा ऊंचा करके जीने वाला देश के रूप में देखना चाहते हैं,
ऐसे हर नागरिक को कहता हूं, जरा घर से बाहर निकलिए और अपने वोट का उपयोग कीजिए। और मेरा आपसे आग्रह है, मैं आज मुंबई करके पास आया हूं, आपसे आशीर्वाद मांगने आया हूं। आप रिकॉर्ड तोड़ करके सारा मतदान करके दिखाइए इस बार। और जब मतदान करने के लिए घर से निकले ना, तो याद करना, कभी वो बम धमाके हुआ करते थे, सुबह घर से निकलते थे तो शाम को जिंदा लौटेंगे कि नहीं लौटेंगे इसका कोई विश्वास नहीं था। आज गर्व के साथ आपकी बेटी शाम को आनंद से घर लौट सकती है, ये याद करके जाना। और कमल पे और मेरे साथियों के जो सिंबल है उन पे अपना बटन दबा करके मोदी को जरा मजबूत कीजिए। आपका एक वोट राष्ट्र हित में बड़े फैसलों का आधार बना है, और इसलिए एक एक वोट जरूरी है। साथियों, इन लोगों ने जब जनादेश चुराकर सरकार बनाई, मैं महाराष्ट्र की बात कर रहा हूं, जनादेश को चुराकर सरकार बनाई तो विकास कार्यों से भी अपनी दुश्मनी निकाली। बुलेट ट्रेन का काम हो, मुंबई मेट्रो का काम हो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हो, जेएनपीटी में कंटेनर टर्मिनल का काम हो, मुंबई से जुड़े हर बड़े प्रोजेक्ट को इन्होंने लटकाया, अटकाया और भटकाया। ये मुंबई के लोगों से दुश्मनी निकाल रहे थे। साथियों, मोदी का एक महत्वपूर्ण संकल्प है। मोदी मुंबई को उसका हक लौटाने के लिए आया है। आज दुनिया का आधुनिकतम इंफ्रास्ट्रक्चर मुंबई को मिल रहा है। आज यहां अटल सेतु है, मुंबई मेट्रो का विस्तार हो रहा है, मुंबई लोकल का आधुनिकीकरण हो रहा है, नवी मुंबई में एयरपोर्ट बन रहा है, वंदे भारत ट्रेनें चल रही हैं, और वो दिन दूर नहीं जब देश की पहली बुलेट ट्रेन मुंबई को मिलेगी। साथियों, आगे बढ़ते हुए भारत में एनडीए गठबंधन रोजगार के नए नए सेक्टर्स बना रहा है। पिछले 10 साल में भारत में 1.25 लाख से ज्यादा नए स्टार्टअप बने हैं। 8,000 से अधिक स्टार्टअप तो अकेले हमारी मुंबई में है। बीते 10 सालों में भारत मोबाइल मैन्युफैक्चरिंग में दुनिया का दूसरा सबसे बड़ा देश बना है जी। हम कभी मोबाइल फोन इंपोर्ट करते थे, आज हम मोबाइल फोन एक्सपोर्ट कर रहे हैं जी। टेक्नोलॉजी से लेकर टेक्सटाइल तक, टैलेंट से लेकर टूरिज्म तक, स्पेस से लेकर स्पोर्ट्स तक, आने वाले 5 सालों में नौजवानों के लिए असीम अवसरों से भरा भारत दुनिया की नजरों में एक बहुत बड़ी आशा का कारण, विश्वास का कारण बना हुआ है। और इसका बहुत बड़ा फायदा मुंबई के युवाओं को होगा,
मुंबई के प्रोफेशनल्स को होगा। हमारी सरकार मातृभाषा में पढ़ाई को भी बहुत महत्व दे रही है। नई नेशनल एजुकेशन पॉलिसी के तहत अब मराठी में भी मेडिकल और इंजीनियरिंग की पढ़ाई संभव होगी। मैंने सुप्रीम कोर्ट से कहा था, मैंने कम से कम आप जजमेंट का ऑपरेटिव पार्ट होता है वो तो उस क्लाइंट की भाषा में दो। ये क्या अंग्रेजी का झंडा लेके घूम रहे हो तुम लोग? और आज सुप्रीम कोर्ट से अगर कोई मराठी भाषी व्यक्ति का केस चल रहा है और उसको जजमेंट का ऑपरेटिव पार्ट मराठी में चाहिए तो मिलना तय हो चुका है। दोस्तों, भाई और बहनों, शहरी मिडिल क्लास हो या फिर शहरी गरीब, ईज ऑफ लिविंग ये मोदी की प्राथमिकता है। जो झुग्गियों में रहता है उसको भी आज पक्के घर का भरोसा मिला है। सबके घर का सपना पूरा हो, इसके लिए मोदी सरकार हजारों करोड़ की मदद दे रही है। आज महाराष्ट्र के 45,000 से ज्यादा रियल एस्टेट प्रोजेक्ट्स रेरा कानून के दायरे में आए हैं। मतलब इन्वेस्टर के लिए विश्वास का पक्का व्यवस्था मिली है। अकेले महाराष्ट्र में ही है 17,000 से ज्यादा इन्वेस्टर्स की शिकायतों का निवारण हुआ है। साथियों, क्वालिटी हेल्थ केयर और सस्ता हेल्थ केयर यह हमारा फोकस है। और अब तो मोदी ने तय किया है, आप जो बेटे बेटी कमाते हैं ना, आज हर घर में बुजुर्ग होते ही हैं। माता पिता, दादा दादी, चाचा चाची, नाना नानी, और 70 साल के बाद छोटी मोटी कोई न कोई बीमारी तो होती ही होती है। अब जो बेटा बेटी मेहनत करके कमाते हैं उनके सामने चिंता रहती है, वो मां बाप को संभालने के लिए तैयार है, लेकिन एक तरफ अगर बीमारी आ गई तो चिंता रहती है कि रोजमर्रा का जिंदगी कैसे गुजारेंगे और बच्चों की आशा अपेक्षाओं का क्या। हर कमाने वाले बेटे बेटी को चिंता रहती है। मोदी ने तय किया है, कोई भी व्यक्ति, हिंदुस्तान का कोई भी व्यक्ति जो 70 साल से ऊपर है, अब उनके बीमारी में उनके इलाज की चिंता उनके बेटी बेटी पर नहीं रहेगी। ये जिम्मा मोदी संभालेगा। हम जानते हैं मेडिकल इंश्योरेंस कराने में आपको कितनी दिक्कत आती थी, वो भी अब भूल जाइए। अब मोदी आपके बुजुर्ग माता पिता का अस्पताल में इलाज कराएगा और वो भी मुफ्त। भाई और बहनों, 10 साल पहले तक सामान्य गरीब और मिडिल क्लास के लिए बैंक लोन सपना होता था। आज बिना गारंटी का लोन मिल रहा है। पहले फुटपाथ पर रेहड़ी पर काम करने वालों को बैंक के दरवाजे तक जाने की हिम्मत नहीं थी। जिनको कोई नहीं पूछता था, मोदी उनको पूजता है। और मैं हमारे शिंदे जी वगैरह का आभार व्यक्त करता हूं कि एक आध साल पहले मुझे यहां बुलाया था और करीब 1 लाख रेहड़ी पट्टी वाले भाई बहन इकट्ठे हुए थे और उनको हजारों करोड़ रुपया बैंक से लोन मिला था। उनकी पूरी जिंदगी बदल गई। वरना पहले क्या था, रेहड़ी पटरी वालों को
साहूकार के पास से बहुत महंगे ब्याज में पैसे लेते थे और कारोबार में से ज्यादा पैसा ब्याज में चला जाता था। आज उनको बैंक से लोन मिलता है और गारंटी कौन देता है? गारंटी मोदी देता है। बिना गारंटी पैसे मिलता है। और ये मेरे रेहड़ी पटरी वाले भाई बहन पाई पाई समय पर चुकता करते हैं, बैंकों पर कोई बोझ नहीं होने देते हैं। साथियों, मोदी के पास 10 साल का रिपोर्ट कार्ड है और 25 साल का रोड मैप भी है। और दूसरी तरफ इंडी गठबंधन वालों के पास क्या है? जितने लोग उतनी बातें, जितने दल उतनी घोषणाएं और जितने दल उतने प्रधानमंत्री। कांग्रेस के माओवादी मैनिफेस्टो में जितनी घोषणाएं हैं, अगर उनका हिसाब लगाएं तो देश दिवालिया हो जाएगा। इनकी नजर हमारे मंदिरों के सोने पर है। इनकी नजर महिलाओं के मंगलसूत्र पर है। इन लोगों ने 50% इनहेरिटेंस टैक्स का आइडिया फ्लॉट किया है। यानी आप अपने बच्चों को अपनी विरासत नहीं दे पाएंगे। आपने कितनी मेहनत करके कितना ही कमाया हो, इकट्ठा किया हो, आधा ये सरकार छीन लेना चाहती है, आपको बच्चों को नहीं देने देगी। ये आपकी प्रॉपर्टी का एक्सरे करके अपने वोट बैंक को, जो वोट जिहाद करते हैं ना, उनको देने के लिए वो निर्णय कर चुके हैं। साथियों, ये इनके इरादे बड़े खतरनाक हैं। कांग्रेस के लिए ये अस्तित्व बचाने की लड़ाई है। वो किसी भी हद तक जा सकती है। साथियों, मुंबई तो भारत का इकोनॉमिक पावर हाउस है। आप देखिए, 10 साल पहले शेयर बाजार कहां था और आज कहां है। आज देश के लाखों लाख छोटे छोटे निवेशक बाजार से जुड़े हैं। दुनिया के 4th लार्जेस्ट स्टॉक मार्केट पर देश दुनिया का भरोसा बढ़ता जा रहा है। इंडी अगाड़ी वाले जो साजिश से रच रहे हैं, उसका एक मकसद इस भरोसे को भी तोड़ना है। मैं आपको सावधान कर रहा हूं, कांग्रेस और इंडी अगाड़ी की माओवादी इकोनॉमिक्स मुंबई के पहिए ही जाम कर देगी। दोस्तों, मैं कल्पना करता हूं कि इनकी सोच देश के लिए कितनी बड़ी भयंकर आर्थिक स्थिति पैदा कर सकती है। साथियों, मुंबई चैत्य भूमि से प्रेरणा पाती है। ये भी हमारी सरकार है जिसने चैत्य भूमि सहित देश दुनिया में बाबा साहब के पंच तीर्थ विकसित किए हैं। साथियों, शिव तीर्थ की इस भूमि में यहां कभी बाबा साहब ठाकरे और वीर सावरकर की हुंकार गूंजी थी। लेकिन आज विश्वासघाती अगाड़ी को देखकर उनकी आत्मा को कितना दुख होता होगा। ये नकली शिवसेना वाले, इन्होंने बाला साहब को धोखा दिया। इन्होंने शिव सैनिकों के बलिदान को धोखा दिया। सत्ता के लिए ये राम मंदिर को गाली देने वालों के साथ चले गए। सत्ता के लिए ये मुंबई हमले के बाद पार्टी कर रहे लोगों के साथ चले गए। जो कांग्रेस दिन रात वीर सावरकर को गालियां देती है, आज उसकी गोद में बैठे हैं। और मैं
मैं एनसीपी के नेता को चुनौती देता हूं, आप राहुल से बयान करवाइए कि वो जीवन में कभी भी वीर सावरकर का अपमान नहीं करेगा। जरा एक बयान करवा दीजिए। अभी उन्होंने चुनाव इसलिए चुप करवाए, ताला मारा है उसको, लेकिन जरा बुलवा दीजिए एक बार कि मैं जीवन भर वीर सावरकर के खिलाफ एक शब्द नहीं बोलूंगा। जरा एक बार बुलवा लीजिए उनको। वो नहीं कर सकते क्योंकि उनको पता है चुनाव खत्म होते ही फिर से वीर सावरकर को गालियां देना शुरू करने वाले हैं। साथियों, महाराष्ट्र की मिट्टी के साथ धोखा करने वाले लोग, महाराष्ट्र के गौरव को ठेस पहुंचाने वाले लोग, साथियों, वो भी एक वक्त था कभी शिवसेना की पहचान यहां घुसपैठियों के खिलाफ खड़े होने की थी। आज वही नकली शिवसेना सीएए का विरोध कर रही है। इनको अब हिंदुओं, बौद्ध, जैन, सिख शरणार्थियों को नागरिकता देने पर भी आपत्ति है। हिंदुस्तान में ऐसा हृदय परिवर्तन किसी पार्टी का नहीं हुआ जैसा अभी की नकली शिवसेना का हुआ है। साथियों, अपने वोट बैंक को खुश करने के लिए, तुष्टीकरण के लिए इस पूरी अघाड़ी ने पूरी मुंबई को, पूरे देश को धोखा दिया है। जिस कसाब ने मुंबई करों को दहलाया, इस शहर को खून से रंग दिया, ये लोग उसको क्लीन चिट दे रहे हैं। जिस पाकिस्तान की आज दुनिया में कोई नहीं सुन रहा, ये अघाड़ी वाले सर्जिकल और एयर स्ट्राइक पर उसी पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं। ये हमारी सेना को झूठा करार दे रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज की इस धरती का इससे बड़ा अपमान और क्या होगा। साथियों, इंडिया गाड़ी वाले लगातार बाबा साहब आंबेडकर का, हमारे संविधान का भी अपमान कर रहे हैं। बाबा साहब धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ थे। पूरी संविधान सभा एक मत हुई थी कि हमारे देश में धर्म के आधार पर आरक्षण नहीं होगा, लेकिन इंडिया गाड़ी वाले दलित, पिछड़े, आदिवासियों के हक का आरक्षण छीनकर धर्म के आधार पर वोट जिहाद करने वालों को देना चाहते हैं। सत्ता के लिए इनकी धोखेबाजी नहीं चलेगी। आर्टिकल 370 हटाकर देश में एक संविधान लागू कराने वाला मोदी संविधान का सबसे बड़ा रक्षक है। और जो लोग आज संविधान को माथे पर लेकर के नाच रहे, उन्होंने पहले संविधान के शरीर को तोड़ा। हमारे संविधान की जो पहली प्रत है उसमें एक हिस्सा है संविधान के संबंध में लिखा हुआ बातें, दूसरा उसमें चित्रकाम है। वो सब मिलाकर के एक संविधान बना है और इन चित्रों में हजारों साल की हमारी विरासत को चित्रांकित किया गया है। इन्होंने पहला काम किया, पंडित नेहरू ने वो चित्र वाला संविधान अलमारी में रख दिया और सिर्फ बाद में उसकी आत्मा को उन्होंने चूर चूर कर दिया। अब ये लोग संविधान की पीठ पे छुरा भोंकने की कोशिश कर रहे हैं। मैं कांग्रेस को किसी दलित, पिछड़े, आदिवासी का आरक्षण कभी भी छीनने नहीं दूंगा। और ये मोदी की गारंटी है। भाइयों बहनों, मैंने लाल किले से कहा था, यही समय है, सही समय है, ये भारत का समय है। इस समय का चक्र तेजी से चलता रहे, इसकी बहुत बड़ी जिम्मेदारी मुंबई की है। हर मुंबई को मतदान करना है, सारे रिकॉर्ड तोड़ने हैं।
भाजपा और शिवसेना के हमारे सारे उम्मीदवारों को विजयी बना करके दिल्ली भेजना है। हमारे एनसीपी के साथियों को, मैं नकली वालों की बात नहीं कर रहा, मुंबई नॉर्थ लोकसभा से श्रीमान पीयूष गोयल जी, मुंबई नॉर्थ वेस्ट लोकसभा से रविंद्र वायकर जी, मुंबई नॉर्थ ईस्ट लोकसभा से मिहिर कोटेचा जी, मुंबई नॉर्थ सेंट्रल से उज्जवल निगम जी, मुंबई साउथ सेंट्रल से राहुल सोयवाले जी, मुंबई साउथ लोकसभा से श्रीमती यामिनी यादव जी, इन सभी के पक्ष में 20 मई को ज्यादा से ज्यादा मतदान करना है। और जब आपको वोट देंगे ना आप इनको, वो वोट सीधा का सीधा मोदी के खाते में जाएगा। साथियों, मैं पूरा हिंदुस्तान घूम के आया हूं और मैं विश्वास से कहता हूं, इस बार के चुनाव नतीजे पुराने सारे रिकॉर्ड तोड़ने वाले होंगे। भारत एक बहुत बड़ी शक्ति के रूप में उभरेगा। 4 जून, और इसलिए साथियों, आप सबका सक्रिय सहयोग, मेरे साथ बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। आपका संबोधन पूंजी के रूप में हमारे लिए प्रेरणा का स्रोत बना रहेगा। नव भारत के जनक माननीय मोदी जी का प्रति मैं आभार प्रकट करती हूं। बहुत बहुत धन्यवाद। देवी और सज्जनों, हम सब मोदी जी का परिवार अब की बार धन्यवाद।